नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। सोलापूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विविध विषयांवर आंदोलन। सोलापूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विविध विषयांवर आंदोलन करण्यात आले। सोलापूर शहरातील कन्ना चौकात मनसेकडून आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी टीईटी पेपर फुटी, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, फोडाफोडीचे राजकारण, अयोध्येतील श्रीराम मंदिरात दानपेटी फोडणे अशा विविध विषयांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले। राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता वैतागली असून त्याचा निषेध करत मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांच्या पोस्टरवर अंडे फेकून निषेध व्यक्त करण्यात आला। या आंदोलनात लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, जिल्हा सचिव रोहित कलशेट्टी, अक्कलकोट तालुका अध्यक्ष मल्लीनाथ पाटील, मनसे तालुका अध्यक्ष मनोज बचुटे, समर्थ ओझा, गोविंद बंदपट्टे, विठ्ठल बंडा, आदर्श मळगी, मल्लीनाथ घंटे, गणेश भोसले, बाजी भोसले आदींसह शिक्षक सेना, वाहतूक सेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या टीईटीचा जी आज परीक्षा होती याचा सुद्धा पेपर फोडला। हे सरकार फक्त आमदार, खासदार आणि हे फोडण्यामध्ये मग्रूम आहे आणि या सरकारच्या या निष्क्रियतेमुळे आज या सरकारचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं व या जनतेच्या वतीनं या सरकारचा जाहीर निषेध म्हणून तुम्ही आमदार फोडा, तुम्ही खासदार फोडा, अंडे फोडून निषेध करणार आहोत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय रावसाहेब ठाकरेंचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, राज्यमंत्र्यांनी राजीनामा, या सरकारने राजीनामा, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या इकडे पाहिजे चला आमदार बोलले, जिल्हा परिषद बोलले, खासदार बोलले, सगळे बोलले। त्यासाठी यांच्यावर त्यांचा जाहीर निषेध महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडून। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।